तर अभय कांबळे स्ट्रायकर यांना बॅटिंग करताना पाहायला मिळतात. हलक्या हाताने स्टेट केली, एकदा तर अर्जित केली जाते, एकच धाव मिळते. 5 बॉल आणि 8 रनची गरज. लेग स्वरूपाची रन आहे. 24 पर्व तिसरं आपण पाहतोय. तिसऱ्या पर्वात खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. आजचा दुसरा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसाची अंतिम टक्कर आज संध्याकाळी जरूर पाहायला मिळेल शिंदेगडच्या विरोधात. मॅचची कडा घेऊन इथे आपण पाहतोय दरम्यानमधून या बॉल डॉपच्या मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. तिथे आज दरम्यान 2 धावा इथे अर्जित केले जात आहेत. 4 बॉल आणि 6 धावांची गरज. एक बिग हिट, एक विकेटच्या शोधामध्ये अजूनही जरूर आहेत. निलेश माडिकच्या बॅट मध्ये ताकद आहे. कुणाल चालणार कम्प्युटरचं, कोणाचं चालणार कम्प्युटर सारखं ते पाहावं लागेल, कारण इथे सिच्युएशन आता थोडीशी वेगळी आहे. कांबळे यांची बॅटिंग खूप जोरदार सुरू होती, परंतु आता निलेश माडिक स्ट्रायकर एंडला असताना 4 बॉल आणि 6 धावांची गरज असताना पाहतोय आपण कुणाल पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा हा प्रयत्न. एकदा इथे अर्जित केली जाते. पदवर इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. खूप वेळेनंतर एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 5 धावांची गरज आहे. 3 बॉल 5 रन. अभि कांबळे आणि शंकर शिर्के साहेब आणि माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून अभि कांबळेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार. जर सिक्सर मारून ही मॅच जिंकून दिली तर 3 बॉल आणि 5 रनची गरज. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 5 रनची गरज पाहायला मिळते. 1 बॉल 1 रन आली. त्यानंतर मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं जबरदस्त सिच्युएशन 60 धावा चेस झाल्या. या मॅच मध्ये सुद्धा पाहतोय 2 बॉल 5 रन कुठे होती मॅच आणि परत कुठे आली. वाटत होतं DK नांगलवाडी एकतर्फी विजय संपादन करेल, परंतु त्यानंतर कुणाल सकपाळ यांनी आपला क्लास दाखवताना पाहायला मिळाला. आणि यावेळेस दांडी गोल वेस्ट आउट असत. अभि कांबळे बॅक टू द पॅव्हिलियन. 1 बॉल आणि 5 रनची गरज. ची गरज. संतोष दादा मर्चंट 11 कूल. कुणाल सकपाळ वातावरण. 1 बॉल 5 रन कुठे होती मॅच आणि कुठे आली. प्रतीक पवार टीमचा कॅप्टन धोनी स्टाईल फिनिश करणार का. कुणाल सकपाळ अगदी जर पाहायला गेलात 1 बॉल 5 रन. वाईड बॉल. 1 बॉल 4 रन. आता जर पाहायला गेलात ना तर आता खऱ्या अर्थाने आता हृदयाचे ठोके काळजाचे ठोके चुकवणारे क्षण, कारण फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे ना त्याचा फायदा बॅटिंग टीमला होऊ शकतो कदाचित. वाईड बॉल पाहायला मिळाला. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. 1 बॉल 5 रन 4 रन माफ करा. 1 बॉल 4 रन मंगलवाडी वाले. 1 बॉल 4 रन. मी बघत होतो तुमचं लक्ष आहे का नाही मॅच. 1 बॉल 4 रन. पिन ड्रॉप सायलेन्स संपूर्ण मैदानामध्ये. चला टीम मीटिंगला वेळ नाहीये कुणाल. 1 बॉल 4 रन. सस्पेन्स 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 पाहायला मिळतोय. प्रतीक पवार करणार का वार का कुणाल सकपाळ दाखवणार आपला कुणाल. प्रतीक पवार आणि कुणाल सकपाळ. ब्लॉक लाईन डिलिव्हरी. डॉट बॉल विजयी होतोय. अर्थात आपण जर पाहिलं तर संतोष दादा मर्चंट 11 कोल टीम हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघ DK नांगलवाडी आपलं सुद्धा आभार. आणि नक्कीच ह्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच संतोष दादा मर्चंटेचा कोल टीमचा कुणाल सकपाळ. तर नक्कीच सतीश मोरे सर अक्षयजी देवळे यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे. तर नक्कीच मी संघर्ष मित्रमंडळाचा मनापासून धन्यवाद मानेल की कालपासून थोडीशी संधी दिली. थोडंसं बिझी शेड्यूल आहे, ड्युटी ऍडजस्ट नव्हत्या. तर जाता जाता नक्कीच सांगेल की संघर्षाची लढाई संघर्ष करून आम्ही जिंकणार. संघर्षाची लढाई संघर्ष करून आम्ही जिंकणार. कोणी येऊ दे त्याला आम्ही आसमानात